एका शेतकरी मित्राशी संवाद साधण्याचा योग आला. संवादातून शेतकरी मित्र एक वाक्य बोलून गेला, ते म्हणजे हे आमचं मिरचीचं पीक आहे. याला आम्ही नत्रयुक्त खतच देत नाही. हे वाक्य ऐकल्यानंतर मी विचारात पडलो. माझ्या मनामध्ये एक विचार आला, हा शेतकरी पिकाच्या जोरावर पुढचे सर्व आर्थिक आराखडे मांडत आहे आणि तो नत्र हे अन्नद्रव्य संपूर्ण जीवनचक्रामध्ये एकदाही त्यानं वापरलं नाही आणि वापरणार देखील नाही. त्याला यामध्ये कसं यश येईल? सध्या सर्वत्र नत्र या अन्नद्रव्याच्या प्रती खूपच गैरसमज पसरलाय. द्राक्ष बागायतदार नत्रयुक्त खतांचा वापर करत नाहीत. NRC मांजरीमार्फत खरड छाटणीनंतर सुरुवातीच्या 30 दिवसामध्ये 32 किलो नत्र प्रति एकर वापरण्याची शिफारस त्यांनी केली आहे. पण या शिफारसीचा जास्ती काही वापर होत नाही. त्याच ठिकाणी कलिंगड किंवा टोमॅटो पिकामध्ये देखील शेतकरी नत्रयुक्त खतांचा वापर करण्यासाठी घाबरतात. या सर्व शेतकऱ्यांचं हंगामाअखेरीस भरपूर नुकसान होतं. पण दोष निसर्गाला दिला जातोय. शेतकरी एक गोष्ट विसरतात की नत्र आणि पालाश हे अन्नद्रव्य हातात हात घालून जातात. त्याचा अर्थ असा की जर पालाश या अन्नद्रव्याची उचल करायची असेल तर नत्राची गरज असते, आणि जर नत्राची उचल करायची असेल तर पालाश या अन्नद्रव्याची पूर्तता करावी लागते. त्यानुसार पृथ्वीवरील कोणतंही पीक किंवा तणामध्ये जर नत्रासोबत जर पालाश हे अन्नद्रव्य दिलं गेलं नाही तर त्याची वाढ आणि विकास होणार नाही. दोन्हीही अन्नद्रव्य पिकाला देणं गरजेचं आहे. खानदेशातील काही शेतकरी केळीसारख्या पिकांना बुरशींचा प्रादुर्भाव होतोय किंवा वाढतोय म्हणून नत्र खताची मात्रा देत नाही. त्यांच्या केळीची वाढ देखील होत नाही, झाडाचा बुंधा छोटा होतो, निस्वण चांगली होत नाही, वजनदार भरत नाही. जे शेतकरी पालाश आणि नत्र खतांचा योग्य प्रमाणामध्ये वापर करतात त्यांना कोणत्याच समस्येचा सामना करावा लागत नाही. ऊस पिकांमध्ये जे शेतकरी फर्टिगेशनच्या माध्यमातून अन्नद्रव्याचं नियोजन करतात ते युरियासोबत पोटॅशचा वापर करतात. जे शेतकरी फक्त पोटॅशचा वापर करतात त्यांची पिकं कणखर असतात, पण त्यांची वाढ झालेली नसते. नत्राच्या कमतरतेमुळं पिकं आपले जीवनचक्र लवकर पूर्ण म्हणजे वेळेआधी पूर्ण करतात. त्यामुळं दाण्याचा आकार वाढत नाही किंवा फळांमध्ये गोडी येत नाही. फक्त पालाश या अन्नद्रव्यावर जोर दिल्यामुळं कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारख्या अन्नद्रव्याची उचल होत नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्यावर वाढीव समस्येचा बोजा पडतो. त्यामुळं पालाश या अन्नद्रव्यासोबत नत्राचाही वापर करावा. नत्राचा वापर न केल्यास संपूर्ण पिकं हातामधून जाऊ शकतात. कुठेतरी गैरसमजाला बगल द्यावी. जसे नत्र आणि पालाश हे अन्नद्रव्य हातात हात घालून जात असतात, तसंच शेतकऱ्यांनी विज्ञानाच्या हातात हात घालून जावं. जय हिंद. विवेक पाटील, सांगली.